वेलकम टू वाराणसीज डायरीज पार्ट 4। आज आम्ही गेलो होतो वाराणसीतील प्रसिद्ध असं संकटमोचक हनुमान मंदिर येथे 16व्या शतकात या मंदिराची स्थापना झाली। या मंदिराची कथा म्हणजे कवी तुलसीदास हे रामचरित्र मानसाची रचना करत असताना प्रत्यक्ष हनुमानाने त्यांना तिथे दर्शन दिले। तेव्हापासून त्यांनी तिथे हे मंदिर उभारले। आता आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने मी बाहेरूनच तुम्हाला दर्शन देऊ शकते, पण तुम्ही नक्की व्हिजिट करा। त्यानंतर आम्ही गेलो तिथेच बाजूला असलेलं त्रिदेव मंदिर येथे। यामध्ये खाटू श्यामजी, भगवान कृष्ण आणि भगवान हनुमान यांचे मंदिर आहे। त्याचसोबत अनेक दुसरे देवही आहेत। इथे बसल्यावर मनाला इतकी शांतता आणि मन इतकं प्रसन्न वाटतं। त्यामुळे तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की या मंदिरालाही तुम्ही व्हिजिट करा। ऍक्च्युली बनारसमध्ये इतके छान आणि इतके सुंदर मंदिर आहेत की एक्सप्लोर करण्यासाठी वेळ लागतो। तरी माझ्याने जेवढं होईल तेवढे मंदिरं आम्ही व्हिजिट केले। त्यांचं सर्वांचं दर्शन मी तुम्हाला नक्की करवेन। त्यानंतर तिथेच जवळ असलेल्या दुर्गा मध्ये आम्ही गेलो। इथे तर प्रत्यक्ष नवदुर्गांचं तुम्हाला दर्शन होईल। खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं त्याही मंदिरामध्ये। पण इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्याने मी आतली शूटिंग काही करू शकले नाही। सो तुम्ही इथेही नक्की व्हिजिट करा। त्यानंतर तिथेच थोडं पुढे आम्हाला कालिका मातेचंही मंदिर दिसलं, तिथेही आम्ही दर्शन घेतलं। पुढे आम्ही डायरेक्ट मग रात्र झाली होती, सो आम्ही गंगा घाटला गेलो। तिथे छान संध्याकाळची आरती घेतली। मन इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटत होतं ना, आरती घेतल्याच्या नंतर असं वाटत होतं तासनतास तिथेच बसल राहू। मॅगी खाल्ली, थोडीशी एक चहा घेतला आणि रिटर्न आम्ही हॉटेलवरती आलो, कारण आम्हाला नेक्स्ट डेचं प्लॅन करायचं होतं। सो आता भेटूया नेक्स्ट सिरीज मध्ये। ओके, बाय।